हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे रताळ्याचे वेफर्स कसे बनवायचे ते। तर बघा, बनवायला अगदी सोपे आहेत। तर बघा, तुम्ही नॉर्मली बटाट्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स पाहिलेत बघा। तर आज मी तुम्हाला रताळ्याचे चिप्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, इथे मी 2 रताळे घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा तर बघा, आपल्याला हे रताळे छान असे स्वच्छ पाण्यात अगदी यावरची माती व्यवस्थित अशी निघेपर्यंत याला छान असं चोळून धुवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये बघा किती माती दिसायला लागलेली आहे। बघा पाणी किती घाण झालंय, म्हणजे रताळ्यावरती भरपूर अशी माती असते बघा। त्यामुळे कधीही चिप्स बनवताना याला छान असं हाताने चोळून धुवून घ्यायचं। तर आता हे रताळे मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता बघा, याला एका सुती कपड्याने छान असं पुसून घेणार आहे बघा। आता याला छान व्यवस्थित पुसून घ्यायचं। त्यानंतर बघा, या रताळ्याची जी कडची साइड आहे त्याला आपल्याला छान असं कट करून घ्यायचंय बघा। तर बघू शकता मी अशा पद्धतीने कट केलंय। आता याच्या बघा, आपल्याला किसणीने छान असे चिप्स पाडून घ्यायचे। इथं मी चिप्सची किसणी घेतलेली आहे। रताळा थोडासा कडक असतो बघा, त्यामुळे चिप्स बनवताना थोडंसं ताकद लावून बनवावं लागतात बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने मी एक एक करून रताळ्याचे चिप्स बनवून घेते। इथं बघा, अशा पद्धतीने आपले सगळे बटाट्याचे चिप्स बनवून तयार आहेत। बघू शकताय किती मस्त असे तयार झालेत बघा। तर बघा, याचे चिप्स पाडताना आपल्याला अगदी हलक्या हाताने आणि लक्ष देऊन पाडायचे बघा, नाहीतर काय होतं, याची जी किसणी आहे ती आपल्या हाताला सुद्धा लागू शकते बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सगळे याचे चिप्स बनवून तयार केलेले आहेत। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचंय बघा। त्यासाठी ऑलरेडी मी कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये बघा मी एक एक करून हे रताळ्याचे चिप्स मी सोडून घेणार आहे। पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करायचं, त्यानंतर अगदी गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे रताळ्याचे चिप्स बघा छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर बघू शकताय मी एक एक करून यामध्ये सगळे चिप्स सोडलेले आहेत। तर बघा, तेलाला किती छान अशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत। तर बघा, आता मी हे चिप्स अलटून पलटून घेऊन बघा मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनी छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर बघा, आता हे रताळ्याचे चिप्स तळलेत का नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी काय करायचं बघा, आता आपण यामध्ये चिप्स सोडलेत तर बघू शकता वरच्या साईडनी अशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत। या बुडबुड्या बघा कमी व्हायला लागल्या की समजायचं आपले जे चिप्स आहेत ते व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। तर बघा, हे रताळ्याचे चिप्स आहेत त्यामुळे याचा कलर बघा पांढरा शुभ्र नक्कीच नसणार आहे, नॉर्मली थोडासा पिवळा। तर बघू शकता आपले जे चिप्स आहेत त्याचा हलकासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघा। मी अजून 1 मिनिटासाठी याला छान असं फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता इथं आपले चिप्स मस्त असे फ्राय झालेले आहेत, मस्त हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता हे चिप्स बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे चिप्स आहेत ते सुद्धा मी पहिल्यांदा फुल गॅसवरती आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघा। इथं मी 2च रताळ्याचे बनवलेत बघा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी जास्तही बनवू शकता। आणि काय होतं बघा, नॉर्मली उपवास वगैरे असतो तर उपवासाच्या दिवशी बघा काहीतरी वेगळं खायची इच्छा होते, त्यावेळी बघा तुम्ही अशा पद्धतीने रताळ्याचे चिप्स घरी बनवून एकदा नक्की ट्राय करा। खायला खूप सुंदर लागतात बघा आणि बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत। अगदी 5 मिनिटात हे रताळ्याचे चिप्स बनवून तयार होतात। तर बघू शकता इथं आपले सगळे चिप्स फ्राय झालेले आहेत आणि बघा किती मस्त असे कुरकुरीत तयार झालेत। आवाज सुद्धा मस्त असा यायला लागलेला आहे। आता हे रताळ्याचे चिप्स बघा ऑलरेडी गोड असतात बघा, त्यामुळे यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकलंय। मीठ नाही टाकलं तरी सुद्धा चालतं। आणि वरतून बघा अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। तिखट सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। यामध्ये बघा तिखट आणि मीठ न घालता सुद्धा हे चिप्स खायला खूप सुंदर लागतात। घरात लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही यामध्ये तिखट वगैरे न घालता त्यांना हे चिप्स खायला द्या, खायला खूप सुंदर लागतात बघा। तर इथं तयार आहेत आपले मस्त असे झटपट रताळ्याचे चिप्स किंवा तुम्ही याला वेफर्स सुद्धा म्हणू शकता। मस्त कुरकुरीत तयार झालेले आहेत बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे रताळ्याचे चिप्स घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.